नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपला आमच्या आजच्या व्हिडिओमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आपण कशा प्रकारे ऑनलाईनवरून आपले इन्कम सर्टिफिकेट काढू शकता त्याच्याबद्दल। त्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला यायचं आहे महाऑनलाईनच्या लिंकवरती आणि इथं आपल्याला या सर्च बॉक्समध्ये सर्च करायचं आहे इन्कम सर्टिफिकेट। मग याप्रमाणे आपल्यासमोर इन्कम सर्टिफिकेटचे ऑप्शन येऊन जाणार। इथं आपल्याला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर याप्रमाणे इंटरफेस येऊन जाणार। इथं आपल्याला आवश्यक कागदपत्रांमध्ये बहुत सारे डॉक्युमेंट्स दिलेले आहे, पण मी तुम्हाला सांगतो की इन्कम सर्टिफिकेट काढण्यासाठी हे डॉक्युमेंट्स न लागता आपल्याला फक्त 3च डॉक्युमेंट्स लागत आहेत। हे 3 डॉक्युमेंट्स मी तुम्हाला फॉर्म भरता सांगून देणार कोणते डॉक्युमेंट्स आहेत ते। त्यानंतर आपल्याला इथं पुढे सुरू करावरती क्लिक करून नेक्स्ट पेजवरती यायचं आहे। या पेजपासून आपल्याला आपल्या इन्कम सर्टिफिकेटसाठी फॉर्म फिलअप करायचे आहे। सर्वात अगोदर आपल्याला आपण ज्यांची इन्कम सर्टिफिकेट काढत आहोत त्यांचे डिटेल्स द्यायचे आहे। सर्वात अगोदर आपल्याला इथं संबोधनमधून आपल्याला अगर ते मेलमध्ये येत असतील तर आपल्याला इथं कुमार, वकील किंवा श्री हे ऑप्शन सिलेक्ट करायचे आणि जर स्त्रीमध्ये येत असेल तर आपल्याला इथं सौ, श्रीमती किंवा कुमारी हे ऑप्शन सिलेक्ट करायचे आहे। संबोधन सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला इथं पूर्ण नाव इंग्रजीमध्ये आपल्याला त्यांच्या इंग्लिशमध्ये नाव द्यायचं आहे। इंग्लिशमध्ये नाव दिल्यानंतर आपल्याला इथं पूर्ण नाव मराठीमध्ये द्यायचं आहे। त्याच्यानंतर आपल्याला त्यांच्या खाली त्यांच्या वडिलाचे नाव द्यायचे आहे। सर्वात अगोदर आपल्याला इथं संबोधनमधून श्रीवाला ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे। त्याच्यानंतर आपल्याला इथं वडिलाचे नाव इंग्रजीमध्ये त्यांच्या इंग्लिशमध्ये नाव द्यायचं आहे आणि इथं वडिलांचे नाव मराठीमध्ये त्यांच्या मराठीमध्ये नाव द्यायचं आहे। त्याच्यानंतर आपल्याला इथं मिळकतीचे प्रमाणपत्राचे ऑप्शन दिलेला आहे। इथं आपल्याला 2 ऑप्शन दिलेला आहे, एक 1 वर्षासाठी आणि दुसरा 3 वर्षासाठी। हा आपला आपण जो तलाठीकडून उत्पन्नाचा दाखला आणून तर त्याच्यावरती हा मेन्शन राहील की आपल्याला 1 वर्षाचे इन्कम काढायची आहे, 3 वर्षाची इन्कम काढायची आहे। ते इन्कम काढण्यासाठी उत्पन्नाचा दाखला तलाठीकडचा हा एक डॉक्युमेंट्स लागणार आहे आपल्याला। त्याच्यानंतर आपल्याला इथं जन्मतारखेचा ऑप्शन दिलेला आहे। आपण जर जन्मतारीख देत असाल तर देऊ शकता, इथं मॅन्डेटरी नाही आहे। त्याच्यानंतर आपल्याला इथं आपली एज द्यायची आहे। एज दिल्यानंतर इथं लिंगमध्ये पुरुषचा ऑप्शन ऑटोमॅटिकली सिलेक्ट होऊन येऊन जाणार, कारण आपण इथं संबोधनमध्ये श्रीवाला ऑप्शन सिलेक्ट केला आहे। त्याच्यानंतर आपल्याला इथं व्यवसायामध्ये आपण जो व्यवसाय करता तो व्यवसाय आपल्याला इथून सिलेक्ट करायचा आहे। त्याच्यानंतर आपल्याला इथं भ्रमध्वनी क्रमांकामध्ये आपला मोबाईल नंबर द्यायचा आहे आणि नंतर आपल्याला इथं ईमेल, पॅन कार्ड आणि आधार कार्डचा ऑप्शन दिलेला आहे। हे इथं मॅन्डेटरी नाही आहे, पण आपल्याला जर द्यायचं असेल तर आपण देऊ शकता। नंतर आपल्याला इथं खाली स्क्रोल करायचं आहे आणि इथं आपल्याला आपला ॲड्रेस द्यायचा आहे। सर्वात अगोदर आपल्याला इथं पत्तामध्ये आपला ॲड्रेस द्यायचा आहे। त्याच्यानंतर आपल्याला इथं मार्ग, विभाग, इमारत आणि लँडमार्कचे ऑप्शन दिलेला आहे। आपण इथं मॅन्डेटरी नाही आहे, पण आपण देत असाल तर देऊ शकता। त्याच्यानंतर आपल्याला इथून आपला जिल्हा सिलेक्ट करायचा आहे। जिल्हा दिल्यानंतर इथून आपला तालुका द्यायचा आहे। तालुका दिल्यानंतर आपल्याला इथून गावाचे नाव सिलेक्ट करायचे आहे आणि नंतर इथून आपला पिनकोड द्यायचा आहे। ॲड्रेसची डिटेल संपूर्ण दिल्यानंतर आपल्याला इथं खाली स्क्रोल करायचं आहे आणि इथं आपल्याला लाभार्थ्याचे तपशीलमध्ये आपण हे इन्कम सर्टिफिकेट कोणासाठी काढत आहोत त्याची इन्फॉर्मेशन द्यायची आहे। सर्वात अगोदर आपल्याला इथं सदर व्यक्तीचे अर्जदाराशी नाते, म्हणजेच आपण जे इन्कम सर्टिफिकेट काढत आहोत म्हणजे आपण हे इन्कम सर्टिफिकेट कोणासाठी काढत आहोत इथून सिलेक्ट करायचं आहे। इन्कम सर्टिफिकेट जर आपण आपल्या कोणत्या रिलेटिव्हसाठी सिलेक्ट करायचं असाल तर ते इथून आपल्याला त्यांचं नाव सिलेक्ट करायचं आहे आणि जर आपण इथं स्वतःसाठी जर सिलेक्ट करत असाल तर इथं स्वतःचा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे। स्वतःचा ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर इथं लाभार्थ्याच्या नावामध्ये इथं श्री आणि इथं त्यांचं नाव येऊन जाणार। मग इथून आपल्याला हे प्रमाणपत्र आवश्यक आहे तो आपल्याला इथून सिलेक्ट करायचे। आपल्याला इथं 3 ऑप्शन दिलेला आहे, शिक्षण, वैद्यकीय आणि इतरमध्ये। आपण जर शिक्षणासाठी जर सिलेक्ट करत असाल तर आपल्याला इथं शिक्षण ऑप्शन सिलेक्ट करायचे आहे आणि इथं उत्पन्नाचे प्रमाणपत्र कशासाठी हवे त्याच्या तपशीलमध्ये शैक्षणिक कामासाठी हे ऑप्शन येऊन जाणार। आणि आपण जर वैद्यकीय कामासाठी जर इन्कम सर्टिफिकेट काढत असाल तर आपल्याला इथून हा वैद्यकीयवाला ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे आणि मग इथं तो वैद्यकीय कामाकरता ऑप्शन सिलेक्ट होऊन येऊन जाणार। आणि जर आपण कोणत्या दुसऱ्या कामासाठी जर इन्कम काढत असाल तर आपल्याला इथं हा इतरवाला ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे आणि इथं हे इन्कम सर्टिफिकेटसाठी हवे आपल्याला तो ऑप्शन आपल्याला इथून टाईप करायचा आहे। इन्कम कशासाठी हवा आहे हा ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला इथं खाली स्क्रोल करायचं आहे आणि इथं आपल्याला आपल्या इन्कमची डिटेल्स द्यायची आहे। आपल्याला ही इन्कमची डिटेल्स आपण जो तलाठीकडून उत्पन्नाचा दाखला आणणार त्याच्यामध्ये आपल्याला त्याची इन्फॉर्मेशन मिळून जाणार। आपण जे इन्कम सर्टिफिकेट आणलेली आहे ते इन्कम शेतीची आहे किंवा शेतीपूरक व्यवसायाची आहे, दुग्ध व्यवसायाची आहे, कशाची आहे ते त्या इन्कमवरती लिहिला असेल आणि मग त्याप्रमाणे आपल्याला ते आपली शेतीची आहे किंवा शेतीपूरकची आहे त्या बॉक्सच्या समोर आपल्याला त्याची इन्कम द्यायची आहे। त्या बॉक्सच्या समोर इथं 2022 किंवा 23मध्ये जे इन्कम असेल तो इथं द्यायचा आहे।
23-24मध्ये जे इन्कम असेल ते आपल्याला इथं द्यायचं आहे आणि 24-25मध्ये जे इन्कम असेल ते इन्कम आपल्याला इथं द्यायचं आहे. तेच इन्कम आपल्याला इथं खाली एकूण आणि अक्षरीमध्ये ते इन्कम येऊन जाणार. त्याच्यानंतर आपल्याला इथून उत्पन्नाबाबत जोड कागदपत्रामध्ये हा तलाठी अहवालवाला ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथं कराराच्या तपशीलमध्ये थोडीशी इन्फॉर्मेशन दिली आहे. ती इन्फॉर्मेशन वापरून आपल्याला इथं मला मंजूरवरती क्लिक करायचं आहे आणि नंतर समावेश करावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्यासमोर याप्रमाणे एक मेसेज येऊन जाणार. हा मेसेज संपूर्ण वाचून आपल्याला ओकेवरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा समावेश करावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्यासमोर याप्रमाणे युअर ॲप्लिकेशन हॅज बीन सेव्ह सक्सेसफुलीचा मेसेज येऊन जाणार. त्याच्यानंतर आपल्याला इथे डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहे. त्याच्यासाठी आपल्याला डॉक्युमेंट्स अपलोडवरती क्लिक करायचं आहे आणि वरती यायचं आहे. या पेजवर आपल्याला आपले डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहे. त्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला इथं डॉक्युमेंट्स टाईपमधून आपल्याला या निळ्यावरती क्लिक करून या लिस्टमधून आपल्याला शोधायचे आहे तलाठी अहवाल आणि इथं आपल्याला फाईल पाथमधून चूज फाईलवरती क्लिक करून आपण जो आपला डॉक्युमेंट जिथं कुठे ठेवला असेल तिथून सिलेक्ट करायचा आहे आणि इथं आपल्याला डॉक्युमेंट्स ॲडिटवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्यासमोर याप्रमाणे डॉक्युमेंट्स ॲडिट सक्सेसफुलीचा मेसेज येऊन जाणार. त्याच्यानंतर आपल्याला इथं ओकेवरती क्लिक करायचा आहे. हा जो आपण अपलोड केलेला डॉक्युमेंट्स आपण इथं खाली बघू शकता. त्याच्यानंतर आपल्याला याचप्रमाणे इथून डॉक्युमेंट्स टाईपमधून निवडामधून हा स्वघोषणापत्रावाला ऑप्शन सिलेक्ट करून इथं चूज फाईलवरती क्लिक करून तो डॉक्युमेंट सिलेक्ट करून इथं ॲड डॉक्युमेंट्सवरती क्लिक करायचे आहे. मग आपण डॉक्युमेंट्स इथं सक्सेसफुली ॲड होऊन जाणार. त्याचप्रमाणे आपल्याला इथं आपला आधार कार्ड अपलोड करायचा आहे. त्यासाठी आपल्याला या लिस्टमधून हा आधार कार्डवाला ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे आणि इथं चूज फाईलवरती क्लिक करून आपण आपला आधार कार्ड जिथं कुठे ठेवले असेल तिथून सिलेक्ट करून ॲड डॉक्युमेंट्सवरती क्लिक करायचं आहे. हा डॉक्युमेंट्स पण ॲड झाल्यानंतर आपण इथं खाली बघू शकता आपले 3ही डॉक्युमेंट्स इथं आलेले आहे आणि ह्या 3च डॉक्युमेंट्सवरून आपण आपली इन्कम सर्टिफिकेट काढू शकता. आपण इथं व्ह्यू डॉक्युमेंट्सवरती क्लिक करून आपण हे डॉक्युमेंट्स व्ह्यू पण करू शकता आणि जर डिलीट करायचे असेल तर आपण इथून डिलीट पण करू शकता. त्याच्यानंतर आपल्याला इथं कंटिन्यूवरती क्लिक करून नेक्स्ट पेजवरती यायचं आहे. या पेजवर आपल्याला आपण ज्यांची इन्कम सर्टिफिकेट काढत आहोत त्यांचा फोटो द्यायचा आहे. आपण इथं 2 प्रमाणे फोटो देऊ शकता. एक लाईव्ह आणि दुसरा पासपोर्ट साईजचा फोटोग्राफ इथं अपलोड करू शकता. आपण जर पासपोर्ट साईजचा फोटोग्राफ अपलोड करत असाल तर आपल्याला इथं छायाचित्र घ्यावरती क्लिक करायचं आहे आणि आपल्यासमोर याप्रमाणे पासपोर्ट साईज फोटोग्राफ अपलोड करण्यासाठी इंटरफेस येऊन जाणार आणि इथं आपल्याला छायाचित्र प्रस्तुत करण्यासाठी सूचना दिलेल्या आहे की आपला फोटोग्राफ कोणत्या केबीमध्ये कोणत्या पिक्सेलमध्ये असायला हवं त्याची आपल्याला इथं माहिती दिली आहे. या माहितीनुसार आपल्याला आपला फोटो तयार करायचा आहे आणि इथं छायाचित्र जोडामध्ये चूज फाईलवरती क्लिक करून आपला फोटोग्राफ आपल्याला इथं ॲड करायचा आहे आणि मग अपलोड करावरती क्लिक करायचं आहे. आणि आपण जर लाईव्ह फोटोग्राफ देत असाल तर आपल्याला इथं छायाचित्र घ्यावरती क्लिक करायचं आहे आणि आपण ज्यांची इन्कम काढत आहोत त्यांना इथं लाईव्ह कॅमेऱ्याच्या समोर आणायचं आहे आणि इथं कॅप्चरवरती क्लिक करायचं आहे. मग कॅप्चर केलेली फोटो इथं हे कॅप्चर पिक्चरमध्ये येऊन जाणार. ते फोटो जर आपल्याला ठीक वाटत असेल तर आपल्याला इथं अपलोडवरती क्लिक करायचं आहे. मग याप्रमाणे आपल्यासमोर फोटो अपलोडेड म्हणून इथं मेसेज येऊन जाणार. इथं आपल्याला ओकेवरती क्लिक करायचं आहे. नंतर आपल्याला इथं पुढे सुरूवरती क्लिक करून नेक्स्ट पेजवरती यायचं आहे. इथं आपल्याला आपण कशाप्रकारे पेमेंट करत आहात तो ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. आपल्याला इथं 3 ऑप्शन दिलेले आहे. एक VLE अकाउंट, दुसरा आधार पे आणि तिसरा पेटीएमचा. इथून आपण ज्याप्रमाणे पेमेंट करायचं आहे तो ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर पे नाववरती क्लिक करून नेक्स्ट पेजवरती यायचं आहे. त्यानंतर आपल्यासमोर नेक्स्ट पेजवरती इथं सेवेची तपशील आणि आपण जेवढा पेमेंट करणार आहोत त्याची इथं इन्फॉर्मेशन येऊन जाणार. नंतर आपल्याला इथं शुल्कमध्ये आपल्या IDचा पासवर्ड देऊन प्रदान निश्चितवरती क्लिक करायचं आहे. मग थोडासा लोडिंग होऊन इथं सक्सेसफुली आपला पेमेंट होऊन सक्सेसफुली आपल्या इन्कमचा फॉर्म सबमिट होऊन जाणार. इथं आपल्याला हे आपल्या पेमेंटची स्लिप दिलेली आहे. आपण जर आपल्याला याची प्रिंट काढायची असेल तर आपल्याला इथं प्रिंटवरती क्लिक करून त्याची प्रिंट पण काढू शकता किंवा आपल्या मोबाईल लॅपटॉप PCमध्ये सेव्ह करून पण ठेवू शकता. त्याच्यानंतर आपल्याला इथं कंटिन्यूवरती क्लिक करून नेक्स्ट पेजवरती यायचं आहे. आपण जो आत्ता इन्कमचा फॉर्म भरलेला आहे त्याची ही टोकन आहे. याची पण जर आपल्याला प्रिंट काढायची असेल तर आपल्याला इथं प्रतवरती क्लिक करून त्याची प्रिंट नाहीतर आपल्या मोबाईलमध्ये किंवा लॅपटॉप PCमध्ये सेव्ह करून ठेवायचे आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण महाऑनलाईनवरून आपल्या इन्कम सर्टिफिकेटचा फॉर्म फिलअप करू शकता. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि याचप्रमाणे जर आपल्याला व्हिडिओ पाहायचा असेल तर या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.